नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचं पीक म्हणजे कापूस। बहुतेक भागांमध्ये कापूस हा पिकवला जातो आपला आणि त्या कापसाला भाव कधी वाढून मिळेल, आता जो भाव चालू आहे इथला तर 6,700 ते 7,200 पर्यंत एवढा ऍव्हरेज मार्केट भाव आहे। तर मग आता शेतकऱ्याच्या कापसाला भाव कधीपर्यंत येईल, किती दिवस शेतकऱ्याने आपला कापूस घरात ठेवायचा, व्याजाचे पैसे, कर्जाचे पैसे, तर ते कधीपर्यंत शेतकरी चांगला भाव मिळवून ते पैसे परत करणार, या सगळ्या गोष्टींवर मित्रांनो चर्चा करूया। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जास्तीत जास्त लाईक करायचा, शेअर करायचा। बघा, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे भाव वाढताना दिसत आहे। वायदे बाजारांमध्ये सुद्धा खंडीमागे जे भाव आहेत ते भाव वाढलेले दिसत आहे आपल्याला सर्वांना। पण मग बाजार समित्यांमध्ये कापसाला भाव का नाही, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मित्रांनो। खंडीमागे जवळपास 500 रुपये तरी वाढलेले दिसत आहे आपल्याला डेली बेसिसवर, बट आंतरराष्ट्रीय बाजारात पण याचे भाव वाढले। मग बाजार समित्यांमध्येच शेतकऱ्याच्या मालाला भाव का नाही, तर याची काही कारण आहेत मित्रांनो। बघा, जवळपास 60% माल हा शेतकऱ्यांच्या घरातनं आता बाजार समित्यांमध्ये आलेला आहे। जवळपास जो काही माल होता, बघा, ज्यावेळेस आवक जास्त होते त्यावेळेस त्याचे भाव जे असतात ते भाव कमीच असतात, म्हणजे ऍव्हरेज असतात, कारण की त्यांना खूप काही माल हा मार्केटमधून मिळत असतो। शेतकऱ्यांकडून हा बाजार समित्यांमध्ये माल येत असतो आणि आता जर एक ऍव्हरेज सर्वे जर केला तर जवळपास 60% माल हा शेतकऱ्यांनी विकलेला आहे। मग राहिलेला जो 40% माल आहे तो शेतकरी कधीपर्यंत विकतील। मग याच्यातला जो 20% माल आहे तो फेब्रुवारी एंडिंग पर्यंत, 20 ते 30% जो माल असणार तो फेब्रुवारी एंडिंग पर्यंत शेतकरी आपल्या घरातनं तो बाजार समित्यांमध्ये आणतील आणि तो माल आपला विकतील। मग त्याच्यानंतर जो काही माल असेल त्याला चांगला भाव येईल। मग आपण असं म्हणूया की फेब्रुवारी एंडिंग मध्ये किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये कापसाला चांगले भाव येतील। जर आपण बघायला गेलं तर जी आवक आहे भारतातली, जी आवक आहे ती जवळपास 2 लाख गाठींपर्यंत एवढी दिवसागणिक चालू आहे। महाराष्ट्राचा मोलाचा वाटा आहे। महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये जवळपास 57,000 हजार एवढ्या गाठी या महाराष्ट्रातनं बाजार समित्यांमध्ये जात आहे। मग एवढा जो माल आहे महाराष्ट्रामधला, तो माल आता जवळपास बाजार समित्यांमध्ये गेलेला आहे आणि जो उर्वरित माल आहे तो शेतकऱ्यांकडे पैसा असतो ते शेतकरी आपला माल राखून ठेवतात जेणेकरून चांगला भाव मिळेल। आणि म्हणून आता तो जो राखीव माल आहे त्याला फेब्रुवारी एंडिंग पर्यंत किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये याचा चांगला भाव मिळू शकणार, हेच महत्वाचं कारण आपल्याला इथे समजावं लागणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं, जास्तीत जास्त लाईक करायचा, शेअर करायचा। धन्यवाद।